पुण्यातील भावे हायस्कूल जवळ एका मद्यधुंद कार चालकानं एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना उडवलंय। हे विद्यार्थी टपरीवर चहा पित होते। जयराम शिवाजी मुळे असं या कार चालकाचं नाव आहे। 12 पैकी 4 जणांच्या पायाला आता फ्रॅक्चर झालंय। त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विश्रामबाग पोलिसांनी मद्यधुंद कार चालकाला ताब्यातही घेतलंय। चालकाची आता वैद्यकीय तपासणी केली जाते। पुण्यातील भावे हायस्कूल जवळ एका औरा गाडीने जे आहे ते 12 जणांना उडवलेलं आहे। 5:30-6च्या सुमारास हा सगळा अपघात जो आहे तो हा झालेला आहे। या गाडीमध्ये 4 लोक होते जे ड्रिंक करून होते अशी प्राथमिक माहिती आहे। आणि ही गाडी जी आहे ती या अमृततुल्यचे चहाचं हॉटेल आहे त्या ठिकाणी ही गाडी भरधाव वेगाने आली आणि याच ठिकाणी एमपीएससीचे 10 ते 12 विद्यार्थी चहा पित होते, थांबलेले होते। त्यांच्या पायाला दुखापत झाली। या सगळ्यामध्ये जे आहे ते एक महिला सुद्धा आहे, ती सुद्धा गंभीर जखमी आहे। आणि या सगळ्या जखमींना जे आहे ते संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे। आपल्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी आहेत। नेमकं काय झालं, काय बघितलं ते? ह्या साईडून गाडी आली ती डायरेक्ट इथं लोक चहा पित होती आणि बऱ्यापैकी इथं एक 15-20 जणांचा लोकांचा जमा होता। ती गाडी आली डायरेक्ट अशी आली ते डायरेक्ट घुसली इथं। तर 1-2 3-4 लोकांचा पाय फ्रॅक्चर झाला जोरामध्ये। जी चहा पिणारे त्यांच्या अंगावर चहा पिला। तिथं पाण्याचा टँक होता तर डायरेक्ट गाडी गेल्यामुळे तिथं लोक चिरांडली गेली आणि एक ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत कोणतरी बसलेलं होतं। किती लोक होते गाडीमध्ये 2च लोक होते। हो। किती वाजता झालं साधारण? 5:30च्या सुमारास झालं, म्हणजे 5:20 आसपास। आम्ही इकडे चहा पित होतो, बाजूला थांबलेलो होतो। गाडी आली आणि डायरेक्ट अंगावरती जवळजवळ 10-15 लोकांचा मॉब जमलेला होता। काही फार्मास्युटिकल मधले होते, काही एमपीएससीचे स्टुडंट होते। तर मग जवळजवळ 10-12 लोकांना चांगली दुखापत झाली। त्यातले 1 जणाला मेजर जखम झालेली आहे आणि बाकी मग पोलीस आले, त्यांनी हॉस्पिटलला न्यायला मदत वगैरे केली। नंतर गाडी पोलीस स्टेशनला जमा केली। 12 एमपीएससीचे विद्यार्थी जे आहेत ते आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि 4 जणांना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।